हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज वर्षा देशमुख. सो गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे, मी आली आहे नागावला. तर आज आहे माझा नागावचा सेकंड डे. आज मी चालली आहे कुलाबा फोर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी. कुलाबा हा गड पाहण्यासाठी चालली आहे मी. जर का तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग. हे वेकेशन आम्ही आमच्या ह्या गाडीमध्ये करतोय, आमच्या न्यू गाडीमध्ये, जी मॅकनी मला आता रक्षाबंधनला गिफ्ट केली आहे. A new 3030 and one more 3030 coming very soon. Yes, very soon, guys. Hey Mike, how's your trip going? It's going very good. Okay. Hi guys. Hello. Mama, बोला. कुठे चालला आहात तुम्ही? कुलाबा किल्ला. कुलाबा किल्ला पाहायला. Yes. So guys, this is the entrance of Alibag beach. Alibag beach बहुत फेमस है. कुठे कुठे किल्ला पाहायला चालले? हा पहिला किल्ला आपला 2026चा. ये है वेकेशन पर कैरी खातोय. आम्ही चाललोय आता किल्ला पाहण्यासाठी, पण इथे विषय असा झाला आहे की खूप ऊन आहे. इट्स अराउंड 12 o'clock इन द आफ्टरनून अँड बहुत 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 धूप है. कसलं तिकीट काढतोय तो? अच्छा. सो ह्या किल्ल्याला जाण्यासाठी ऑप्शन आहे. सो गाईज, किल्ल्यावर जायला तुम्हाला इथून तिकीट घ्यावं लागतं. इफ यू आर गोइंग फ्रॉम बोट, पर पर्सन इज 200 रुपीज. इसलिए अभी हम ये बोट से जाने वाले हैं फोर्ट देखने के लिए. सो असं आम्ही चाललोय आता. जीन्सवरती नाही जाणार माझी. काहीतरी 1 piece शॉर्ट्समध्ये काहीतरी घातलं पाहिजे होतं, तरी पण मी माझी जीन्सवरती केलं नाही ना. इकडे चप्पलच्या आतमध्ये. हेलो. सो हम अभी पहुंच गए हैं कुलाबा फोर्ट एंड ये वाले रूट से हम आए. हम बोटिंग से आए हैं. अराउंड एक 5 to 8 minutes लगता है आने के लिए. एंड इट वॉज फन गाइज. अगर आप आते हो अलीबाग तो मस्ट कम टू कुलाबा फोर्ट. तो हम एक्सप्लोर करेंगे.
So let's explore. चलिए देखते हैं कोलाबा फोर्ट. हे आहे मेन एंट्रन्स कोलाबा फोर्टचं. आम्ही आता आलो आहे समुद्रातून, बोटमधून आलो आहे आणि साधारण एक 5 ते 8 मिनटं लागतात तुम्हाला आत येण्यासाठी. आणि बोटची जी फीज असते इट्स लाईक पर पर्सन 200 रुपीज. तुम्ही जसं एंटर कराल तसं इथे तुम्हाला कोलाबा किल्ल्याची डिटेल्स भेटतील आणि स्कॅन केले तरी तुम्हाला डिटेल्स भेटतील. इथे येताना तुम्ही वॉटर बॉटल्स कॅरी करू शकता. इथे तुम्हाला खायचे ऑप्शन्स आहेत पण खूप कमी आहेत. फ्रूट्स वगैरे असं भेटेल तुम्हाला. कैरी, काळी मैना हे सगळं भेटेल तुम्हाला इथे खाण्यासाठी. हा अशा प्रकारे किल्ला आहे. असं मला वाटलं होतं की खूप ऊन आहे तर मी कसं सर्वाईव्ह करणार या उन्हामध्ये, पण नाही, गडावर आल्यावर खूप छान वाटतं आहे आणि इथे बिलकुल ऊन लागत नाही आहे. इथंची वाईबच खूप वेगळी आहे. आमच्या महाराजांच्या म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातला हा किल्ला आहे. आता मी आहे 300 वर्षापूर्वीच्या किल्ल्यावर. त्याचं नाव आहे कोलाबा आणि इथे आहे गोड पाण्याची विहीर. म्हणजे हा जो किल्ला आहे तो समुद्रामध्ये आहे. ठीक आहे, किनाऱ्यावरनं ह्या किल्ल्यामध्ये येण्यासाठी साधारण आपल्याला 5 ते 8 मिनटं लागतात, पण समुद्रामध्ये गोड पाण्याची विहीर दाखवते तुम्हाला मी. ही आहे ती गोड पाण्याची विहीर. या किल्ल्यावर तुम्ही येत असाल तर इथे तुम्हाला बाप्पाचं पण दर्शन होणार आहे. कोलाबा फोर्ट पर तो आपको 3 मंदिर के दर्शन हो जाएंगे. एक है गणपति बप्पा और उसके बाद महादेव मतलब शंकर भगवान और हनुमान मंदिर भी है यहाँ. तो ऐसे आपको 3 मंदिर के दर्शन हो जाएंगे यहाँ पे. अपन तुम्ही गडावर या. जब भी आप आओगे यहाँ पे तब तक का ये वाले मंदिर का दर्शन लेना. हा बोल. हे आहे टिहाळणी बुरुज.
महाराजांच्या काळामध्ये शत्रूंवर लक्ष देण्यासाठी, त्यांच्या नौकांवर लक्ष देण्यासाठी इथून बघितलं जायचं. हे जे असे बुरुज आहेत ते किल्ल्यांच्या सगळ्या साईडला आहेत. सो आम्ही आल्यापासून बघतोय किल्ल्याच्या सगळ्या साईडनी हे बुरुज आहेत. मेन म्हणजे समुद्रातून कुठल्याही दिशेने जर का दुश्मनी नौका येणार असेल किंवा येत असेल तर आपले पेहरेदार म्हणजे आपले मावळे हे त्या सर्व बुरुजांवरती लक्ष ठेवून असायचे. दिसता क्षणी तोफांचा धडारा व्हायचा आणि लक्षात यायचं. जे तुम्हाला असं दिसतंय हे आहे किल्ल्यांची तटबंदी. जसे तुम्ही दुसरे किल्ले फिरता तसंच मला वाटतं तुम्ही कधीतरी या किल्ल्यावर पण गेला पाहिजे. ही माझी दुसरी वेळ आहे कुलाबा किल्ल्यावर येण्यात. इथे तुम्हाला तटबंदी दिसते आहे ह्या किल्ल्याची आणि त्या काळामध्ये खूप साऱ्या नौका असायच्या. जी विहीर तुम्हाला मी दाखवली होती गोड पाण्याची ती अशी दिसते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मग आता मकरंद दादांनी यूट्यूब चॅनल चालू केलंय. कसं वाटतंय तुम्हाला? छानच वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पाण्यामुळे ते बोटी घ्यायला पण चालूच असतं ना मग बोटीचं. बोटी चालूच असतात. तू काय घेतलंय? बोर मी पायनॅपल खाल्लंय मॅग बरोबर. हा आहे कुलाबा किल्ला. ह्याचं टायमिंग आहे सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आणि हा जो किल्ला आहे हा खूप स्वच्छ आहे. इथे वॉशरूम्स अवेलेबल आहेत. इथे येण्यासाठी तुम्हाला बोटनी यावं लागतं आणि तुम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जर इथे थांबले तरी तुम्हाला अशा बोट्स घ्यायला येतात. 300 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे. ह्या किल्ल्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला समुद्रातून यावं लागतं आणि हा आहे अलिबाग बीचवर. तुम्ही राजेंच्या किल्ल्यावर आलेत आणि भवानी मातेचं मंदिर नसेल असं कधी होतच नाही. जय भवानी, जय शिवाजी असं खूप छान मंदिर आहे भवानी मातेचं. तुम्ही ते पाहू शकता. खूप छान देवी आहे. देवीच्या आशीर्वादानेच महाराजांनी खूप सारे किल्ले जिंकलेत. जय भवानी, जय शिवाजी. अशा प्रकारे मी आज कुलाबा किल्ला पाहिला आहे आणि आता आम्ही चाललोय परत आम्ही बोटने जाणार आहे. झाली आता आमची परतायची वेळ. किल्ला पाहून आता आम्ही परत चाललो. जसे आम्ही आलो होतो तसेच आम्ही आता परत चाललो. खूप छान अनुभव होता ह्या किल्ल्याचा. किल्ल्यापासून एवढ्या दुरीवर बोट्स उभे असतात आणि इथून आता आम्ही जाणार आहे अलिबागला, अलिबागच्या किनाऱ्यावर. कसा वाटला तुम्हाला हा किल्ला? किल्ला खूप छान वाटला. छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा किल्ला आहे. आजही हा किल्ला त्याच ताकदीने आणि त्याच रुबाबाने उभा आहे. थोडीफार किल्ल्याची धासलन झाली आहे बट एवढ्या वर्षांपासून उभा असलेल्या किल्ल्यामध्ये थोड्या गोष्टी तर घडतातच. काळानुसार गोष्टी घडणाऱ्या ते घडल्या. आपण सर्वांनी मराठा साम्राज्याने ह्या समुद्रामध्ये बांधलेले असे किल्ले बघायला हवे. हा असो, मुरुड जंजिरा असो आणि बरेच दुर्ग आहेत जे त्या काळात बांधले गेले. तुम्ही नक्की सगळ्यांनी बघा हीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.
अशा प्रकारे आम्ही आता कुलाबा किल्ला पाहून आलो आहे. तो किल्ला तुम्ही पाहू शकता तिथे आहे आणि इथून बोटनी जावं लागतं. खूप 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 छान अनुभव होता या किल्ल्याचा. आणि इथे जर का तुम्ही येताय तर हा अलिबागमध्ये आहे. तिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. मी आता कुलाबा किल्ला पाहायला गेले होते. तिथून मी एक असं हे फ्लावर घेतलं आहे जे तिथे पडलं होतं. अशी मी ही इकडची आठवण घेऊन चालली आहे. अशा प्रकारे मी आज हा कुलाबा किल्ला पाहिला आहे. ही माझी दुसरी वेळ आहे. आणि तुम्हाला जर का कुलाबा किल्ला पाहायचा असेल तर साधारण तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागेल.